नमस्कार, स्वागत आहे किड्स पण आदिती आदिराजमध्ये। तर रामलिंगचे दर्शन झाल्यानंतर सर्वांना मंदिरात फिरून धबधब्याच्या पाण्यात फिरून जाम भूक लागलेली होती। घरून डबे आणले होते, त्यामुळे वाटेत एक छान अशी जागा बघून आम्ही सगळेजण जेवायला बसलो। सर्वांनी आणलेले जेवण एकमेकांना शेअर केले आणि छान असे जेवण केले। मराठी महिन्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना। या महिन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात, कारण या महिन्यातच बरेच सण येतात। या काळात व्रतवैकल्य पार पाडली जातात, त्यामुळे श्रावणामध्ये स्त्रियांचा आनंद आणि उत्साह थोडा जास्तच असतो। या महिन्यातच बरेच सण असतात आणि हे सण प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात। रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी असे सण असल्याने त्या निमित्ताने सर्व नातेवाईकांच्या भेटी होतात। श्रावण महिन्यात धकाधकीचे प्रचंड धावपळीचे शहरी जीवन जगणारी माणसे वर्षा सहलीला जातात व श्रावणातील या निसर्ग सौंदर्याचा आनंद भरभरून लुटतात। आणि अशाच एका सहल म्हणून आणि देवदर्शन म्हणून आजही आम्ही बाहेर पडलो आहोत। हिरवागार श्रावण। श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली आढळते। श्रावणातील वातावरण आल्हाददायक व मन प्रसन्न करणारा असतो। सगळ्यांचे जेवण करून झाले, भुकेमुळे सुकलेले सगळ्यांचे चेहरे फ्रेश झाले। श्रावण महिन्यात वने हिरवीगार बनून पावसाच्या पाण्यात न्हावून आनंदाने डोलत असतात। पावसामुळे संपूर्ण धरती हिरवीगार झालेली असते। श्रावणाचे हे चैतन्य मुलामाणसात, पशुपक्षात, पानाफुलात सर्वत्र ओसांडून वाहत जाताना आढळते। असा हा चैतन्य जागृत करणारा श्रावण महिना प्रत्येकाला आनंद देणारा असतो। जेवण झाल्यानंतर सर्वजण पुन्हा गाडीत बसलो आणि पुढच्या देवस्थानाकडे निघालो। तर रामलिंग देवस्थानाचे दर्शन झाल्यानंतर तेथूनच जवळ असलेल्या श्री एडेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येरमाळ्याला आलो। कळंब तालुक्यातील येरमाळा हे गाव बालाघाटच्या कुशीत वसलेले आहे। येथील श्री एडेश्वरी देवीचे जागृत देवस्थान असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तगणांचा देखील येथे मोठा जनसमुदाय सामील होतो। देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते। चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। श्रावणी पौर्णिमेला ही एडेश्वरीची यात्रा भरते। त्याला श्रावणी यात्रा म्हणतात। बालाघाटच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर हे मंदिर असून मंदिरात जाण्यासाठी भक्तांना 400 ते 450 म्हणजे 450 पायऱ्या चढून वर गेल्यानंतर वर जावे लागते। देवी एडेश्वरी पार्वतीचे रूप असून रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजे ग्रामीण भागातील एडाई होय। ,450 पायऱ्या चढून वर गेल्यानंतर पुरातन कालीन हेमाडपंथी बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये 3-4 व्यासफूट असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या आणि डोक्यावर मुकुट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटवलेल्या श्री देवी एडेश्वरी मातेचे भाविकांना दर्शन होते।
सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी खूप भाविक लोक येत असल्यामुळे देवीच्या आतल्या दर्शनाचे व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे देवीचा व्हिडिओ केलेला नाही। पण येथे देवीचा प्रसाद येता घेतलेला आहे, त्यामुळे देवीच्या प्रसादामध्ये देवीच्या मूर्तीचा फोटो आहे, तो मी येथे तुम्हाला दाखवते। तर देवीच्या आतली मूर्ती अशा रूपाची आहे। मुख्य मूर्तीचे रूप असे आहे। आतमध्ये गेल्यानंतर देवी आपल्याला अशी पाहायला मिळते, श्री एडेश्वरी माता। सर्व पायऱ्या चढून वर आल्यानंतर सगळेजण दमले होते, त्यामुळे थोडा वेळ सगळेजण बसले। मंदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांची छोटी मंदिरे आहेत। नारळी पौर्णिमा आणि नवरात्रात या ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावतात। मंदिर बांधकामामध्ये 101 दगडी खांब व दगडी शिळांचा वापर केला आहे। या देवीबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते, जी म्हणजे एकदा प्रभू राम सीतेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करून सीतेचे रूप धारण करून रामासमोर गेली। तेव्हा रामाने देवी पार्वतीला ओळखले आणि प्रभू राम म्हणाले, तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सीतेचे रूप धारण करून आलेली तू माझी वेडी आई आहेस, असे त्यांनी देवी पार्वतीला प्रभू रामाने वेडाई म्हणून संबोधले आणि या देवीला वेडाई हे नाव मिळाले। ही देवी वेडाई नावाने ओळखली जाऊ लागली। मंदिराच्या बाहेरील गाभाऱ्यात देवीचा संबळ वाजविला आणि आम्ही परत पायऱ्या उतरून बसकडे निघालो। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला। तर येरमाळा येथील एडेश्वरी मातेची अशी पौराणिक कथा असून येरमाळा येथील लोक आणि इतर भाविक एडेश्वरी देवीला एक जागृत देवस्थान मानतात। एडेश्वरी देवी म्हणजे देवी पार्वतीचे रूप आहे। नवरात्र उत्सवात चैत्र पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा यासारख्या काळात येथे मोठे उत्सव साजरे केले जातात, ज्यात यात्रा आणि पालखी सोहळ्याचा समावेश असतो। यात्रेदरम्यान चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम असतो आणि यातून मिळणाऱ्या चुनखडीचा वापर मंदिर रंगवण्यासाठी केला जातो। एडेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना त्रेतार युगात झाल्याचे मानले जाते। दरवर्षी अनेक लाखो भाविक एडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येरमाळा येथे येतात। नवरात्र उत्सवात चैत्र पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा यासारख्या काळात येथे मोठे उत्सव साजरे केले जातात, ज्यात यात्रा आणि पालखी सोहळ्याचा समावेश असतो। मंदिराकडे जाताना मंदिराच्या पायऱ्या चढताना पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे स्टॉल विक्रीचे दुकाने लागलेली आहेत। या ठिकाणी सर्वांनी आपल्या आवडीची थोडी खरेदी केली। प्रवास हा मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे। मग तो प्रवास गाडीचा असो, बसचा असो, रेल्वेचा असो, प्रवासाचा एक वेगळाच सुखद अनुभव असतो। प्रत्येक प्रवासात काही ना काही आठवणी तयार होतात, परंतु काही प्रवास असे असतात की जे आयुष्यभर अविस्मरणीय राहतात। प्रवासाने दैनंदिन कामाचा सर्व थकवा व चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते। संशोधनातून सिद्ध झाले आहे की सुंदर निसर्गातील प्रवास आपले आरोग्य आणि बुद्धीला चालना देते। हिरवे हिरवे शेत, सुंदर दिसणारे लहान मोठे पर्वत आणि लांब लांब रस्ते, अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरणे सर्वांनाच आवडते। आणि अशा निसर्गरम्य देवस्थानाच्या ठिकाणी गेल्यावर सर्व चिंता, दुःख आणि तणाव दूर होतो।
निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष, जनावरे, माणसे, पक्षी यांचा समावेश होतो. निसर्गावर हिरव्या मखमली गवताची चादर पसरवणारा आणि वातावरणात शीतलता घेऊन येणारा पावसाळा तर सर्वांनाच आवडतो. म्हणून माणूस, पशुपक्षी सर्वच पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतात. आणि ह्या पावसाळा ऋतूचे आगमन झाले की सर्वजण पावसाळी सहलीसाठी बाहेर पडतात. वातावरण थोडे ढगाळ झालेले आहे, पण पाऊस येण्याची शक्यता कमीच आहे. सर्वजण एक एक करून बसकडे येत आहेत आणि बसमध्ये सर्वजण बसलो आणि पुढच्या देवस्थानाकडे निघालो. तर या व्हिडिओमधील येडेश्वरी देवी मातेची पौराणिक कथा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आदित्य आदिराज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Different.